तर मंडळी अशी ही डाल घेऊन आता शेत गाठायचंय घरापासून. थोडी जड आहे डाल. नमस्कार मंडळी. तर आज आहे वेळ अमावस्या. स्पेशली मराठवाड्यामध्ये हा सण खूप उत्साहात साजरा केला जातो. शेतकऱ्याचा खूप मोठा सण असा आमच्याकडे मानलं जातं आणि काळ्या आईची धरणी मायची पूजा केली जाते. आज गावातली अक्षरशः सगळी लहान थोर मंडळी घराला कुलपं लावून शेताकडे येतात हा सेलिब्रेशन करण्यासाठी. परत ज्यांच्याकडे शेती नसते त्यांना आवर्जून आमंत्रण दिलं जातं जेवण्यासाठी. तर हा सण कशा प्रकारे सेलिब्रेट करतात हे मी सगळं कॅप्चर करण्याचा ह्या व्लॉगमध्ये प्रयत्न करीन. तर तुम्ही ह्या व्लॉगमध्ये राहावा. खूप इंटरेस्टिंग व्लॉग आहे. शेतामध्ये आल्यानंतर सर्वप्रथम मातीचे 5 पांडव केले जातात. वेळ अमावस्येच्या आदल्याच दिवशी कडबा म्हणजे ज्वारीच्या पेंड्या याची कोप केली जाते. त्या कोपेखालील तसेच आसपासचा सर्व परिसर क्लीन केला जातो आणि त्यानंतर अशा प्रकारे पूजा मांडली जाते. वेगवेगळ्या देवांचा जयघोष करत सर शिंपणे चालू आहे. म्हणजेच एका वाटीमध्ये आंबील आणि उंडे याचं मिश्रण केलं जातं आणि संपूर्ण आवारात ते जयघोषात पसरवलं जातं. हर हर महादेव. तुम्ही जो पहिले पाया पडा. हां, उजव्या हाताने घ्या ते रोड का. हां, पाठीवरला. हां, पुढे ठेवून पाया पडा. हां, हे धरणे आशीर्वाद राहू दे. पुढल्या वर्षी पण चांगलं पिकू दे. आहे वेळ मस्तपैकी मेजवानीचा आस्वाद घेण्याची. तर खायला काय काय ही मी तुम्हाला दाखवतो. आई जेवायला काय काय आहे सांग बरं एकदा. भजी, कोंदीची भाकर, बाजरीची भाकर, सपक वरण, भात, दूध, खीर या भजी जेवायला. आईनं सांगताना बऱ्यापैकी सगळे मेनू सांगितली पण एक स्पेशल मेनू विसरून गेली, ती म्हणजे आंबील. जेवताना आपल्याकडे हा पाहुणा आलेला त्याला सुद्धा कोंदीची भाकर दिली आणि वेळ अमावस्या विश केलं. नाउ इट इज स्विमिंग टाइम फॉर आवर गुम्मी अँड सुम्मी. गई भैंस पानी में. वा 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 वा. पण यांना आता हे वासरू फक्त सेकंड टाइम आज गेले, काल फर्स्ट टाइम गेलं होतं. तर मला तेच म्हणायचंय की जनावराला कसं वरदान असते की पाण्यात पडल्या पडल्या ते पोवायला शिकते. तर आणि माणसाचं बघितलं तर माणसाला शिकावं लागेल पोहण्यासाठी, पण हे जनावराचं बघा. तर ही आमच्याच घरातली दुसरी कोप. एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते. अंदाजे 50 माणसाचा स्वयंपाक करतात पण त्या ठिकाणी 80 ते 90 माणसं आरामशीर जेवण करतात. तर हे एक वैशिष्ट्य आहे वेळ अमावस्येचं. आहे कर आहे का. कुणाचा पतंग सगळ्यात भारी उडते बघायचंय. तर हा पळा. दिवसाच्या अखेर एका छोट्या मटक्यामध्ये दूध तापवलं जातं आणि ते दूध ज्या पण दिशेने उत्तू जाईल त्या दिशेला यावर्षी सगळ्यात जास्त पाऊस पडणार असं मानलं जातं. असं म्हणतात वेळ अमावस्याला थंडीचा शेवट असतो. म्हणजेच वेळ अमावस्येनंतर थंडी ही हळूहळू कमी होत असते. तर या ठिकाणी हेणगा पेटवत आहेत. म्हणजेच एक आमच्याकडील परंपरा. उरलेल्या थंडीला एक चटका दिला जातो जेणेकरून थंडी ही हळूहळू कमी होत असते. आणि या ठिकाणी अक्षरशः सगळी गावातली मंडळी जमा होतात आणि या रूढी परंपरेचा आनंद लुटतात.